भाजपकडून ठाकरे गटावर वोट जिहादचा आरोप केला जातो। वोट जिहाद करा अशा व्हिडिओचं ठाकरे गटाकडून प्रसारण केलं जाते। टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमधून देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर हा निशाणा साधला। ठाकरे गटाला आता मुस्लिम मतांवर गुजराण करायची आहे असं फडणवीस म्हणाले। उद्धव ठाकरे वोट जिहादचे आका आहेत असा हल्लाबोल आशिष शेलार यांनीही केलाय। ठाकरे गट मराठी मतांवर जगण्याच्या मनस्थितीत नाही। ठाकरे गटाला आता मुस्लिम मतांवर गुजराण करायची आहे। ठाकरे गटाच्या कार्यालयामध्ये गेल्यास मुस्लिम समाज मोठ्या संख्येने दिसतो। ठाकरेंच्या सभांमध्ये अल्लाहू अकबर, टिपू सुलतान जिंदाबाद असे नारे ऐकायला मिळतात। शिवसेनेचे गमछे घालून सभांमध्ये मुस्लिम दिसतात। ठाकरे गटाकडून वोट जिहाद करा अशा प्रकारचे व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत। अशा पद्धतीचे फतवे मस्जिदमधून निघतात हे पहिल्यांदा बघितलं। आणि या पद्धतीचं जिहाद आपण बघितलं असेल भाषणातनं ज्या पद्धतीने आदेश देण्यात आले आहे हे महाराष्ट्राने कधी बघितलं नाही। सुरुवात मस्जिदमधनं केल्या गेली, सुरुवात त्या ठिकाणी मताची जिहाद करण्यात आली आणि याला खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेजी यांनी खतपाणी घातलं आहे। धर्माधर्मामध्ये जातीमध्ये तेढ लावण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे। नरेंद्र मोदींना आता रस्त्यावर उतरावं लागलं, ही शोकांतिका आहे त्यांची। भाजप पडणार आहे कोणामुळे माहिती आहे? ह्याच्या वाचाळवीरामुळे। तो एक बोबडा बडबड करत बसतो, हा एक हाव 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 बोलत असतो। हे सगळे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो यांच्यामुळे भाजप पडणार आहे। उरले सुरले आपले उपमुख्यमंत्री ढेरेवाले बाबा ते आपले बोलत असतात काहीतरी, हो 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 मोठं बोलतात। हे सगळं यांचं त्या ठिकाणी म्हणजे उतरती कळा लागली हे स्पष्ट त्या ठिकाणी दिसून येतं। काही लोक आहेत, काही समाज आहेत 90% त्या ठिकाणी मतदान करतायत। लोक दुबईहून येत आहेत, काही सिंगापूरहून येत आहेत, काही मलेशियाहून येत आहेत, पण आपण मात्र सुस्त आहोत। आपलं मतदान 55%, कुठे 50%, कुठे 60%। मग आपण कधी जागृत होणार आहोत? एक फतवा निघाला तर 90% मतदान होतं आणि आम्ही काय करतो आहोत? नाही, मी खरी चाललो, मी शेतावर चाललो, मी खेड्यावर चाललो, मी जिल्ह्यावर चाललो आणि आपण आपलं मतदान करत नाही। मित्र, अशी सुस्ती जर आपण दाखवली तर आपल्याला मात्र मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल।